नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की ऐश्वर्याचे कारस्थान हे दिवसेंदिवस वाढत जातात, कारण तिला असे वाटत असते की मीच या घरची रणदिव्यांची मालकीन आहे, कारण या घरामध्ये फक्त काही जे चालेल ते फक्त मीच करेल अशी तिची पूर्वदिशा असते। परंतु मात्र तिला हे माहिती नसते सौमित्रा आणि अवंतिका म्हणून तिचा प्रत्येक प्लॅन हाणून पाडत असतात। कारण आत्ताच आपण आजच्या भागामध्ये असे बघितले होते की आता जे काही लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो आणि त्या दिवशी ऐनवेळेस लाईट जाते। लाईट गेल्यानंतर आता सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो आणि काहीतरी अपशकुन झाला आणि हा खूप मोठा दिव्याचा संकेत आहे असे त्यांना वाटत असते। परंतु आता अवंतिका ही काही कमी नसते, प्रत्येक क्षणाला मात्र ती ऐश्वर्याला तिची चूक सर्वांसमोर दाखवून देत असते। परंतु सारंगला मात्र आपल्या ऐश्वर्यावर खूप विश्वास असतो, ऐश्वर्या जे काही करेल ती पूर्व दिशा असं सारंगचं मत असतं। परंतु आता मित्रांनो, सारंगसमोरच असे काहीतरी सत्य येणार आहे की त्यामुळे आता ऐश्वर्यावरचा जो काही सारंगचा विश्वास आहे तो उडाणार असतो। कारण आता सारंगला एक असा जब्बर शॉक बसलेला असतो की कारण ऐश्वर्या हे जे काही कारस्थान करते की खरंच ती एक नाटकी ढोंगी आणि सयाजी पाटलांची मुलगी आहे, त्यामुळे ती कधीही न बदलणारी, कधीही तिचे संस्कार तिच्यावरच असे हे विरोधी आहे। त्यामुळे आता या ऐश्वर्याला कोणतेही संस्कार नाही आता सारंगसमोर लवकरच येणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर मित्रांनो, आता दिवाळीच्या सणाच्या दिवशी आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांनी फक्त इतकी मनोभावाने लक्ष्मीची पूजा केलेली असते, अगदी आनंदात थाटामाटात। परंतु इकडे मात्र रणदिव्यांच्या फॅमिलीत मात्र सर्वजण तर तयार तर होतात, ऐनवेळेस लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर त्याच्या अगोदर मात्र ही जी काही लक्ष्मीपूजनाची वेळ असते तर तेथे व्यवस्थित लक्ष्मीपूजनसुद्धा मांडले गेलेले नसते। प्रत्येक क्षणाला आपल्या सुमित्राला जानकीची आठवण होत असते, शर्वरीला सुद्धा जानकीची आठवण होते। सौमित्र तर प्रत्येक क्षणाला त्यांना ते सुद्धा दाखवून देत असतो की तुम्ही काय चूक केली, एक घरच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढले। अवंतिका सुद्धा या ऐश्वर्याला सांगत असते की काय ग, अगं तोऱ्यात आली आणि तोऱ्यात आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू पैसे बाहेर दिलेत, अगं हे तर तुला कळायला हवं होतं, तेवढी अक्कलच तुझ्याकडे नाही, फक्त मी अशी मी तशी असा तोरा मिरवत असते। अवंतिकाने ऐनवेळेस तिची चांगली जिरवलेली असते। तर असं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिचं लक्ष फक्त लक्ष्मीपूजनाकडे नसते, अगदी ती त्या जानकीचा अवंतिकाचा म्हणजे असा जलोसी फूल त्यांच्यावर करत असते की आता मात्र ही अवंतिका नक्की काहीतरी असे करेल आणि सुमित्रा आईच्या मनातून ती मला उतरवते, सुमित्रा आईसमोर माझा अपमान करते आणि सुमित्रा आई सुद्धा आता माझ्यावर नाराज आहे। त्यामुळे आता मला नानांची जास्त काळजी घेऊन आता सुमित्रा आईचं मन जिंकावं लागेल आणि या घरामध्ये मी किती श्रेष्ठ आहे सुमित्रा आईला दाखवून द्यावे लागेल। जर सुमित्रा आईने मला या घरात असं हक्काने राहून दिलं नाही आणि त्यांना माझं खरं जे काही रूप आहे तर कळलं तर खूप अवघड होईल, म्हणून ती नानांना पुन्हा धमकवण्याचा प्रयत्न करते। परंतु इकडे मात्र आपले जानकी आणि ऋषिकेश यांना जे काही कुस्तीचे पैसे मिळालेले असतात आणि त्या पैशातून मात्र ते आपलं घर व्यवस्थित घर घेतात, दिवाळीचा आनंद घेतात, दिवाळीचं सर्व काही आपल्या ओवीच्या इच्छा आनंद सर्व काही ते व्यवस्थित पुरे करून लक्ष्मीची मनोभावाने पूजा करतात। अगदी आनंदाने सुद्धा त्याच वेळेस दिवाळीच्या वेळेस त्यांचा काही देवघर असतं तर ते सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी त्याच घरामध्ये जाते आणि त्यात आता एक खूप मोठा गोमस्फोट सुद्धा होणार असतो। कारण आपल्या जानकीला एक खूप मोठी धनाची लॉटरी लागणार असते, कारण नानांनी आपल्या जानकीचा विचार करून, ऋषिकेशचा विचार करून, ओवीचा विचार करून एक खूप मोठा उलगडा अगोदर करून ठेवलेला असतो। कारण हे तर कुणाला माहितीच नसते की नानांनी नक्की काय केले, ऐश्वर्याने किती खोटं वागून सर्व काही लुबाडण्याचा जरी प्रयत्न केला, परंतु जी काही लक्ष्मीची तिजोरी असते तर ती आपल्या जानकीकडे सुखरूप अशी पोहोच झालेली असते। त्यामुळे नानांना मात्र खूप छान वाटत असतं।
तेव्हा मात्र आता नानांनी तर शर्वरीला सांगितलेले असते। तेव्हा शर्वरी आता भाऊबीजेच्या त्या दिवशी आपल्या ऋषिकेशकडे सुद्धा गेलेली असते आणि ऋषिकेशकडे जाऊन त्याची माफी मागून त्याला अगदी प्रेमाची ती ओवाळणी म्हणजे ओवाळून आलेली असते। तेव्हा शर्वरीने जानकीची सुद्धा माफी मागितलेली असते आणि आता नाना हे सर्व सत्याचा उलगडा करतील अशी ऐश्वर्याला भीती असते। सारंग तर प्रत्येक क्षणाला ऐश्वर्या ऐश्वर्या तशा अशी ऐश्वर्याची बाजी घेऊन तो प्रयत्न करत असतो की जे काही ऐश्वर्या करतात अगदी योग्य करतात, त्यांना या घरातील माणसांची किती काळजी आहे असा सारंगचा गैरसमज असतो। परंतु मित्रांनो आता म्हणजे नानांनीही शर्वरीला सांगितले तेव्हा मात्र आता शर्वरी ही ऐश्वर्याला चांगली झापते की अगं तू जे काही केले त्याच्या पापाची शिक्षा तुला मिळेलच। अगं जानकी बहिणीसारख्या म्हणजे खऱ्या सुनाला, खऱ्या या घरातील लक्ष्मीला तुझ्यामुळे आम्ही घराच्या बाहेर काढले। तेव्हा ऐश्वर्याला समजते की नक्की हा नानाच काहीतरी कारस्थान करतो आणि त्याने जर या शर्वरीला सांगितलेले असणार। परंतु जर आता हे सुमित्रा आईपर्यंत जर पोहोचले तर मग आता या घरातून आपली लवकरात लवकर हकालपट्टी होईल। तेव्हा मात्र आता सौमित्रा आणि अवंतिका हे शर्वरीला सांगत असतात की जे आई आहे ते आता शांत राहायचे, परंतु पुराव्यासहित त्या ऐश्वर्याला आपण घराच्या बाहेर काढायचे। तेव्हा सौमित्रा, अवंतिका आणि शर्वरी यांचा एक भयानक प्लॅन होतो। त्यानंतर मात्र ऐश्वर्या आपल्या रूममध्ये घाईने येते आणि सयाजीरावांना फोन करते। सयाजीरावांना झालेला सर्व प्रकार सांगते की डॅडा अहो या घरात तर लक्ष्मीपूजन ती अवंतिका आणि त्या सौमित्राने केले, मला या घरात फक्त नोकरासारखे राबवले जाते। मी सर्व हक्क घेण्याचा प्रयत्न करते परंतु मला कोणतेही हक्क मिळत नाही, जे काही आहे ते माझ्यापासून हिसकावून घेतले जाते। ही अवंतिका दीड शहाणी, हिला तर धडा शिकवावाच लागेल। परंतु ते जानकी आणि ऋषिकेश मात्र तिकडे आनंदात दिवाळी सेलिब्रेट करतात। अहो बाबा मी मोबाईलवर फोटो बघितला, त्या ओवीने फोन केला होता आणि अगदी आनंदात आहे असे तिने सांगितलेले होते। परंतु तो त्या ऋषिकेशला तर कोणता मात चढला माहिती नाही, कारण जेव्हा मी त्या ओवीने तिच्या सारंग काकाला शुभेच्छा दिल्या, परंतु मात्र जेव्हा मी त्यांना म्हटले की आपल्या घरातील लोकांच्या जीवावर उठणाऱ्या लोकांना या घरामध्ये शुभेच्छा देण्याचा कोणताही हक्क नाही आणि आपण सुद्धा त्यांना शुभेच्छा द्यायच्या नाहीत, परंतु तो ऋषिकेश त्याची तर अजूनसुद्धा जिरलेली नाही आणि तो तर आमच्याशी कोणतेही संबंध न ठेवता त्या जानकीला असे म्हटला की आपल्याला असे वाईट चिंताऱ्या आणि वाईट म्हणजे विरुद्ध लोकांची कोणताही संबंध ठेवायचा नाही। तेव्हा मात्र सुमित्राला वाईट वाटलेलं असतं आणि आता ही सुमित्रा ही त्या नानांच्या इशाऱ्यावर चालायला निघाली। त्या नानांनी तर त्या शर्वरीचे कान भरलेच, परंतु आता जर त्या सुमित्रा आईंचे कान जर भरले तर मग आता या घरात माझं राहणं मुश्किल होईल। तेव्हा त्या जानकी आणि ऋषिकेशला आता बाहेर राहून आणखीन आपण धडा शिकवायला हवा आणि त्यांना अशी त्यांची अवस्था करायची की आता यापुढे मात्र त्यांना कोणीही या गावामध्ये भीकसुद्धा दिली नाही पाहिजे अशी। तेव्हा मात्र आता सयाजीराव आणि ऐश्वर्याही बोलत असतात। सयाजीराव म्हणत असतं की तू काळजी करू नको। तेव्हा मात्र जे गुलाबदादा आणि जी सगुणा आहे तर त्या सगुणाला सुद्धा ही ऐश्वर्या सयाजी पाटलांच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न करते, परंतु कशीबशी बिचारी त्यांच्या तावडीतून वाचवते आणि ऐनवेळेस मात्र आपले जानकी ऋषिकेश तिला मोलाची मदत करून तिचं बिल भरतात आणि तिला हॉस्पिटलमध्ये सुखरूप म्हणजे वाचवतात आणि इतकं मोठं पुण्य ते आपल्या माथी घेतात। तेव्हा मात्र गुलाबदादा आणि सगुणा खूप खुश असतात। सगुणा बरी होते आणि त्यानंतर सगुणाही जानकीला सर्व काही सांगते की अहो ती ऐश्वर्या आहे, तिने मला हे सर्व सांगितलेले होते आणि तुम्हाला या घरात राहून नको देऊ हे सुद्धा तिनेच मला सांगितले होते, म्हणून तिच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून मी तुमच्याशी असं वागत होते, मला माफ करा जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा। तेव्हा मात्र आता ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी माफ तर करतातच। तर इकडे सौमित्राने ठरवलेले असते की आता मुंबईचे एक नामांकित जे काही डॉक्टर आहे ते येऊन नानांना तपासतील आणि ऐश्वर्याला भीती असते की जर ते डॉक्टर आले आणि नानांना तपासले तर नाना बरे होतील आणि माझे जे काही मी त्यांच्याबरोबर वागले तर नाना सर्वांना सांगतील, याची ऐश्वर्याला भीती असते। म्हणून ती आता सारंगचे कान भरायचा प्रयत्न करते की सारंग अहो आपण एक काम करू, आपण नानांची काळजी घेण्यासाठी येथे समर्थ आहोत, त्यामुळे तुम्ही एक काम करा, सौमित्रा आणि अवंतिका
यांनासुद्धा काम असते, मग त्यांना कशाला इथे थांबून ठेवायचे, त्यांना आपण त्यांच्या मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था करूयात, त्यांना तुम्ही जायचं सांगा, तुमचं ते नक्की ऐकतील. तर सारंग म्हणतो की अहो इतकी कशी घाई तुम्हाला, अवंतिका आणि सौमित्र दादा आता ह्याच घरामध्ये राहणार आहेत आणि आता डॉक्टरसुद्धा येणार आहे नानांची तब्येत चेक करण्यासाठी, त्यामुळे आता सौमित्र दादा तर इथे असायला हवा. तेव्हा ऐश्वर्याचा चेहरा पडतो. तेव्हा मात्र आपल्या सारंगला थोडासा संशय येतो की ऐश्वर्या का असे वागत असतील. तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या ऐकण्यासाठी मान फक्त डोलावतो, त्याच्या मनात तर संशय असतो आणि तो सौमित्रशी बोलण्यासाठी येतो, सौमित्रशी बोलतो. परंतु सौमित्राला जेव्हा तो म्हणतो सौमित्र दादा तू जाऊ शकतो, मी इथे आहे नानांची काळजी घेण्यासाठी, तुला तुझे जर काम असेल तर तू अवंतिकाला घेऊन जा, तेव्हा लगेच सौमित्र म्हणत असतो की सारंग अरे काय कुणाच्या ऐकून बोलतो, तुझ्या त्या बायको ऐश्वर्याचं का, अरे तिनं तर आम्हाला घराच्या बाहेर काढण्यासाठी प्लॅन तर करतेच, एकतर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना घराच्या बाहेर काढले आणि आता आम्हाला कसे घराच्या बाहेर काढायचे म्हणून ती तुझे कान भरते, आम्हाला कसले काम, आम्हाला कसलेही काम नाही, आम्ही कायमस्वरूपी या घरात राहिलेला आलेलो आहोत, जोपर्यंत जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या घरात येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, तोपर्यंत आम्हाला या घरात राहून नानांची काळजी घ्यायची आणि या घरात जे काही असे ऐश्वर्याच्या तालावर जे काही चालू आहे ते आम्हाला चालत नाही, म्हणजे ते आम्हाला नाही सहन होत. तू जर त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून जर या घराला नाही उद्ध्वस्त केले तर मी तुला नावाचा सौमित्र नाही असे म्हणतो. अरे तू आत्ता तरी सारंग दादा तुझे डोळे उघड, अरे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांची माफी माग आणि त्यांना मानाने घरात घेऊन ये. अरे ती तुझी बायको ऐश्वर्या कधीही बदललेली नाही. अरे काय सांगू, अरे तुला एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुझं आणि ऐश्वर्याचं म्हणजे माझं लग्न ठरले होते आणि त्याच वेळेस मी अवंतिकाबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाला होतं, पण त्याच वेळेस मात्र तुझी ती ऐश्वर्या तिने मला किडनॅप करून ठेवले होते. काय अवस्था तिने माझी करून ठेवली होती काय माहिती तुला. अरे सारंग डोळे उघड, अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, डोळे उघड. तेव्हा सारंगला तर सौमित्राचे पूर्णपणे हे बोलणे आठवते. ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकतात हे सर्वजण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता मात्र नक्की काहीतरी असेल. तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्या ही नानांच्या गोळ्या बदलण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा ती गोळ्या बदलत असते आणि नानांना धमकावत असते तेव्हा मात्र आता सारंगने रंगे हात आपल्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. कारण एकतर जेव्हा सयाजीराव आणि ऐश्वर्या बोलत असतात तेव्हा काही शब्द असे आपल्या सारंगच्या कानावर पडलेले असतात. तेव्हा मात्र आता शर्वरीसुद्धा ही सारंगला सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली, कारण आपण जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले, परंतु ही ऐश्वर्या ढोंगी आहे. अरे आपण तिच्यावर विश्वास ठेवला, कारण नानांना तिने धमकावले होते, नानांनी त्यामुळे त्या आपल्या ओवीच्या जीवासाठी हे सर्व काही केले की जानकी वहिनीवर नाव घेतले, परंतु नाही. अरे तसे नाही सारंग, आता तरी तू तुझे डोळे उघड आणि प्लीज भानावर ये. ऐश्वर्या जे काही वागते ते सर्व खोटं आहे, सर्व ती नाटक करते. तेव्हा आता सारंग सर्व गोष्टीचा विचार करतो आणि जी काही ऐश्वर्या नानांबरोबर वागत होती ते सुद्धा सारंगला सर्व काही आठवते आणि आता सारंग ठरवतो की नक्की ऐश्वर्या ही आपल्याबरोबर खोटं वागते, आपल्याला फसवते आणि आपण तिच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलो. म्हणून आता तो सुमित्राचे सुद्धा कान उघडण्याचे ठरवतो, कारण सुमित्राला तर पश्चाताप झालेला असतो. परंतु आता तो सुमित्राला हे सर्व सांगतो. सुमित्राला सांगितल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की मला खरंच ऐश्वर्यावर संशय होता, कारण ती जे काही वागते तिचं कोणतंही वागणं मला पटत नव्हतं, परंतु ती तिचा भोळा स्वभावाचे नाटक करून मला फसवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मात्र आता नाही. तेव्हा आता जेव्हा सुमित्र आणि अवंतिका हे तेथेच असतात आणि सर्वजण नानांच्या रूममध्ये येतात तेव्हा मात्र नाना हे सुमित्रावर खूप ओरडतात. तर सुमित्राला लगेच जेव्हा सारंगने सांगितलेले असते तर अगोदर शॉक बसलेला असतो आणि सुमित्राला हे सर्व काही धक्का सहन होत नाही आणि सुमित्रा लगेच चक्कर येऊन खाली पडते आणि तेव्हा लगेच तिला घाईने हॉस्पिटलमध्ये नेले जाते आणि सुमित्राच्या वर उपचार सुरू होतात. तेव्हा मात्र सुमित्राच्या जीवाला भयानक धोका असतो आणि त्याच वेळेस मात्र आता जानकी आणि ऋषिकेश अगदी आपल्या सुमित्रासाठी धावत येतात. सुमित्राची
ती अवस्था बघून जानकीला खूप वाईट वाटते. आई आई उठा, अहो आई तुम्ही अजून आम्हाला सोडून नाही जाऊ शकत, प्लीज तुम्ही उठा, अजून तुम्हाला बरे व्हायचे, अजून आपल्याला एकत्र यायचे. आई आपल्या घराला कोण सांभाळेल, आपल्या घराकडे तुम्हाला आई पण म्हणून हवं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही चला. म्हणून जानकी ही सुमित्राला आई म्हणून जेव्हा हाक मारते तर सुमित्रा ही लगेच शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर मग ऐश्वर्याचा हाती जोरात झटकते आणि ऐश्वर्याला ती या घरातून चालती हो असं ते हॉस्पिटलमध्ये सांगते. तेव्हा मात्र आता जानकीला जसे हे ऐश्वर्याने वागवले होते तशीच वेळ आता ऐश्वर्यावर येते. तर आता सौमित्र, अवंतिका, सारंग आणि ही शर्वरी यांना सर्व सत्याचा शेवटी उलगडा होतोच. आणि आता खऱ्या अर्थाने ऋषिकेश, शर्वरी आणि सारंग, सौमित्र एकत्र येतात आणि खूप असे रडत असतात. एकमेकांची माफी मागितली जाते. ऋषिकेश दादाची सर्व माफी मागतात. तेव्हा आता खरंच रणदिवेंच्या फॅमिलीत खऱ्या अर्थाने आनंद होतो आणि सुमित्रा लवकर बरी होते. आणि लवकर बरी झाल्यानंतर सारंग तर आता ह्या ऐश्वर्याला घरात जागा द्यायला सुद्धा तयार नसतो, कारण तिची जागा फक्त जेलमध्ये आहे असे तो ऐश्वर्याला म्हणतो. आणि आता सौमित्र आणि ऋषिकेश ऐश्वर्याने जे काही पाप केलेले आहे लवकरच तिला त्या जेलमध्ये सुद्धा पाठवणार असतात. सारंग समोर आता ह्या ऐश्वर्याचा ढोंगी चेहरा आलेला असतो आणि तिच्यामुळे सुमित्रा ही वाचता वाचता ते म्हणजे जीवाचा तिच्या शेवटच्या वेळच्या क्षणी ती वाचलेली असते, अगदी जानकी आणि ऋषिकेश यांच्या आई म्हणण्याने. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा आपल्या आईला आई म्हणण्यासाठी सुरुवात करतो. जानकीला खूप आनंद होतो आणि सुमित्रा ही त्या दोघांची माफी मागते आणि परत रणदिवे फॅमिली खरंच खऱ्या अर्थाने एकत्र येते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनल